नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पुणे मर्चंट बँक परमनंट भरती 2025 ही नवीन जॉब अपडेट निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे मर्चंट बँक परमनंट भरती निघालेली आहे 2024-25 ही जॉब अपडेट आहे आणि पदाचे नाव काय आहे, लिपिक या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 15,000 ते 18,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायचे, ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। त्यानंतर आहे PDF नोटिफिकेशनची सुद्धा मी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल। पुणे बँक भरती निघालेली आहे 2025 ही भरती आहे। पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे अंतर्गत मॅनेजर ऑफिसर चार्टर्ड अकाउंटर लिपिक या पदासाठी एकूण 16 जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज हे 15 दिवस म्हणजे 28 जानेवारीपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि विभागाचे नाव काय आहे, पुणे मर्चंट बँक आहे। कॅटेगरी काय आहे, प्रायव्हेट बँक जॉब आहे। वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, 22 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, प्रेशर व अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे आणि वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 15,000 ते 18,000 हे तुम्हाला सुरुवातीला द्यायचा पगार आहे। त्यामध्ये तुमची परत इन्क्रीमेंट किंवा वाढ होणार आहे, तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। बघा, तुम्हाला अर्ज फी 590 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया इथे ऑफलाईन परीक्षा आणि मुलाखत होणार आहे। बघा, तुमची इथे सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे ऑफलाईन परीक्षा सुद्धा होणार आहे आणि तुमची मुलाखत होणार आहे। त्यानंतर तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि तुमची सुरुवातीची सॅलरी कमी असणार आहे, त्यामध्ये परत इन्क्रीमेंट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून झालेली आहे, 10 जानेवारी 2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 28 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, पुणे, सातारा, रायगड, ठाणे या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण असणार आहे। पहा, हा पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचा हा PDF नोटिफिकेशन आहे। कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन अंतर्गत ही भरती निघालेली आहे। रुपये 370 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या कोर बँकिंग सोल्युशन वापरत असलेल्या पुणे, रायगड, ठाणे व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या बँकेस खालील पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहे। बघा, या पदासाठी इथे तुमची निवड केली जाणार आहे। लेखनिक या पदासाठी 15 जागा आहेत आणि तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असेल आणि MSCIT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि तुम्हाला इथे बघा, पदव्युत्तर पदवी आणि ह्या विषयामध्ये जर तुमचं ज्ञान असेल तर तुम्हाला इथे सवलत किंवा प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा सुद्धा येणे गरजेचं आहे आणि तुम्हाला कुठल्याही बँकमध्ये 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि कमीत कमी तुमचं वयोमर्यादा काय लागणार आहे, 22 ते जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। बघा, त्यानंतर तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन कोल्हापूर यांच्या अधिकृत या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला अर्ज शुल्क सुद्धा इथे असणार आहे। 590 रुपये GST सह तुमची इथे अर्ज फी असणार आहे। बघा, तुम्ही पात्रता पाहिलेली आहे, वयोमर्यादा सुद्धा पाहिलेला आहे आणि बघा, भरतीसाठी 15 जागा आहेत आणि तुम्हाला सुरुवातीला द्यायचा पगार किती आहे, 15,000 ते 18,000 असणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। उमेदवारांनी प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, त्यानंतर ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे। उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे। बघा, तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे, तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे। परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार
आहे आणि परीक्षा ही 100 मार्काची बहुपर्यायी असे असणार आहे आणि तसेच मध्ये पासिंगची गुणवत्ता यादी कट ऑफ ठरवण्यात येणार आहे। बघा तुम्हाला इथे पासिंग आणि कट ऑफ सुद्धा इथे लावण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला इथे बोलवण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। IIBPF च्या धर्तीवर तुमचा इथे अभ्यासक्रम असणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि परीक्षेची तारीख वेळ ठिकाण या तुम्हाला ईमेल ID द्वारे कळवण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही अचूक ईमेल ID देणे गरजेचं आहे। जी ID तुमच्याकडे आहे सध्या तो ईमेल ID तुम्ही देऊ शकता। त्यानंतर तुम्ही जर परीक्षेमध्ये पास झालात तर तुमची तोंडी मुलाखत सुद्धा इथे घेण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानुसार आणि तुम्हाला 590 रुपये GST सह ही परीक्षा फी राहणार आहे। अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉब बद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।